तर मी शुभम भारत देशमुख. आता रिसेंटली माझं सिलेक्शन झालेलं आहे बँक ऑफ बरोडामध्ये ॲज अन IT ऑफिसर, आणि सोबतच माझं क्लरिकलमध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे बँक ऑफ इंडियामध्ये. तो बँकिंग बद्दल बोलायचं झालं, जनरल बँकिंगचा स्टडी करत आहे तुम्ही सगळे, कोणी MBA साठी क्लास टेस्ट केले असेल, तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बँकिंगचा अभ्यास लाईक करत आहे तर करा, पण त्याच्यात आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत आपल्याला माहिती असायला पाहिजे. जनरली काय होतं, आपण एका फ्लोनी जायला सुरुवात करतो. आता माझं असं होतं की माझं कॉन्ट रिझनिंग खूप स्ट्रॉंग होतं. इंग्लिशचा मी कधीच स्टडी नव्हतं करत, इंग्लिश मी तसं आउट ऑफ येत होतं मला, बट GA माझं खूप वीक आहे, अजून पण वीक आहे, मी ओपनली कबूल करतो. तो आपल्या ज्या स्ट्रेंथ आहेत त्या विकनेसेस आहेत, विकनेसेसवर कुठे काम करायचं, आपल्या स्ट्रेंथला कसं यूज करायचं हे तुम्ही यूज करू शकता, हे मी तुम्हाला सांग. आणि असं काही मी तुम्हाला खूप गायडन्स वगैरे द्यायला आलेलं, असं काही आपलं फ्रेंडली टॉक आहे. सो मी जस्ट ॲज अ फ्रेंड तुम्हाला काही विचारायचं पण असेल मला, तुम्ही विचारू शकता. आणि IT ऑफिसरचं पण मी प्रिपेअर करत आहे काही. अच्छा, तुम्ही तो IT ऑफिसरसाठी तुम्हाला माहिती आहे काही सोर्सेस नाही आहे. त्याच्या आता खूप सगळे IT ऑफिसरच्या स्पेशलिस्ट एक्झाम खूप कंडक्ट होते, लाईक NICL कंडक्ट करते, इन्शुरन्सच्या ज्या सगळ्या ऑथॉरिटीज आहेत सगळ्या कंपनीज आता इन्शुरन्स म्हणजे ITच्या एक्झाम कंडक्ट करते. आणि स्पेशलिस्ट म्हणजे ॲग्रिकल्चरवाले झाले, काही इन्शुरन्स कंपनीजमध्ये मेकॅनिकलवाल्यांसाठी ओपनिंग्स आहेत, इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी ओपनिंग्स आहेत, सो ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी सरांकडे आलेलो होतो 2020 मध्ये. त्याच्यानंतर कोविड आला ऑब्व्हियसली, तो 2 वर्ष कसे बसे क्लास झाले, बट इतके ब्रेक झाले त्यामध्ये, तो मला स्वतःला पुन्हा सेल्फ स्टडी करावं लागेल. आणि ते झाल्यानंतर मग मी जेव्हा एक्झाम देणं स्टार्ट केलं तर मला कोणी गायडन्स देणार नव्हतं. आमच्या फॅमिलीमध्ये असं कोणी नाही की जे आधी गव्हर्नमेंट जॉब करतो. आपण सगळे मिडल क्लास फॅमिलीतून येतो, त्याच्यामुळे जनरली आपल्यात कोणी बिझनेस करतो किंवा कोणी काही काम करतो, बट गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून असं कोणी नव्हतं, सांगणार पण नव्हतं. सो बेसिकली काय होतं, आपल्याला गायडन्स आपल्या एक्सपिरियन्स मधूनच भेटतो. तुम्ही इतक्या म्हणजे मी जर सांगायचं झालं तर प्री एक्झाम इतक्या दिलेल्या आहेत की काही हद नाही. सगळ्या प्री एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मेन्स यावर्षी जर सांगायचं झालं तर मी कमीत कमी 17 प्री दिलेल्या आहेत आणि 17 पण मेन्स दिलेल्या आहेत. असं एकही एक्झाम नाही की त्याची मी प्री दिली आणि मेन्स दिली. फक्त माझा प्रॉब्लेम असा यायचा की माझा इंटरव्ह्यू कुठे ना कुठे कॉन्फिडन्स कमी पडायचा आहे, की माझ्या विकनेस आहे, त्याच्यामुळे ती ऍक्सेप्ट पण करायला रेडी. आणि आपल्या मिस्टेक जे आपण म्हणजे जे विकनेस आहे, मिस्टेक आहे, ते आपण ऍक्सेप्ट नाही केलं तर त्याच आपल्याला पुढे त्रास देत जातं. तो मी तुम्हाला गाईड म्हणून नाही सांगत, बट ऍज अ फ्रेंड म्हणून सांगेल की तुम्ही अभ्यास जर करत आहे, कम्प्लीट नका करू. आपलं काय होतं की अच्छा त्याला खूप चांगले मार्क्स येतात, मॉकमध्ये खूप छान मार्क्स येतात, आपण असं करतो जनरल. तसं नाही करायचं. आपलं कुठे चुकत आहे त्याच्यावर तुम्ही जर फोकस केलं तर तुमचं सेल्फ इम्प्रुव्हमेंट जास्त होईल. आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंट जर तुम्ही करत राहाल कंटिन्यू तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होऊन जाईल, एक ना एक दिवस होईल. आता मी 2020 पासून स्टार्ट केलेलं, बट सिरियस बँकिंगकडे मी असं पकडा 2022 पासून वळले. तर तेव्हापासून मला खूप जणांनी असं सजेशन दिलं की नाही होत आहे तर मग सोडून दे, नाही जमत आहे सोडून दे. आपल्याला चिअर करणारे खूप कमी लोक राहतात, बट जेव्हा लढायची वेळ येते तेव्हा आपल्याला स्वतःच लढावं लागतं. तो बट माझं असं होतं की नाही, जोपर्यंत सोडणार मी तोपर्यंत सोडणार. खूप ट्राय केलं इंटरव्ह्यू, आता पण माझा POचा इंटरव्ह्यू झालेला होता, त्यात माझं 0.070 राहिलं. तो इतकी क्रिटिकल मार्जिन आहे की पेपरमध्ये 1 मार्क जास्त असतं तर मी CO पण असतो. तो ते आहे, क्रिटिकल मार्जिन्समुळे तुमचं मेहनती कुठे नाही होईल, त्याच्यामुळे खचून जायचं. मुलं आहेत, मुलांना खूप घरून प्रेशर असतं की लवकर जॉब लाव, लवकर आपल्या घराचा भार उचल. माझ्या घरी पण ते जे मोठे आहेत त्यांना अजून जास्त असतं. तो एक आपल्यामध्ये स्वतःवर ट्रस्ट ठेवा की दोन्ही पण करतोय, जनरल बँकिंगच्या पण एक्झाम देतोय, इन्शुरन्सच्या पण एक्झाम देतोय, आणि IT ऑफिसर स्पेशलिस्टच्या ज्या एक्झाम आहेत त्या पण देतोय. आणि फक्त IT साठी वेगळा स्टडी करावा लागतो, बट कम्पॅरेटिव्हली जर तुम्हाला आता मी जर सांगायचं झालं तर तुम्ही बँकिंग टार्गेट करता, लाईक IBPS PO झालं, RRB PO झालं, SBI PO झालं, या झाल्या आपल्या जनरल बँकिंगच्या एक्झाम. त्याच्यापेक्षा आणखी पण LICच्या ज्या AAO येतात, ADOच्या एक्झाम येतात, NICL AO येते, नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया अशुरन्स येतं, त्याचं पण AOच्या एक्झाम येतात, असिस्टंटच्या एक्झाम येतात. आता मी रिसेंटली जे सर सांगत होते मुंबईला इंटरव्ह्यूला गेलो होतो, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून रिइन्शुरन्स कंपनी आहे, ती पण गव्हर्नमेंटची कंपनी आहे. तो त्याची एक सिंगल एक्झाम होती, सिंगल एक्झाम क्रॅक केली तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूला एलिजिबल होतो. तो अशा खूप सगळ्या एक्झाम्स आहे. इन्शुरन्स आता आधी काय होतं, इन्शुरन्स 3-4 वर्षातून एकदा रिक्रुटमेंट करायचं, बट आता कंटिन्युअसली ते रिक्रूट करत आहे, कारण त्यांना पण त्यांचा बिझनेस थोडा एक्सपांड करायचा आहे. सो त्या पण एक्झाम तुम्ही फोकस करू शकता. आणि बँकिंगच्या कम्पॅरेटिव्हली तिथे कॉम्पिटिशन कमी आहे, आणि मेन म्हणजे पेपरची डिफिकल्टी लेवल खूप कमी आहे. आता जर सांगायचं झालं तर न्यू इंडिया अशुरन्सची जी मेन्स राहते ना, ती SBI POची जी प्री असते त्याच्यापेक्षा थोडी लेवल हार्ड असते, इतकी इझी लेवलची मेन्स असते. त्याची कट ऑफ हाय जातो, डेफिनेटली हाय जातो कट ऑफ, बट जर तुम्ही तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी मेंटेन केली तुम्ही प्रत्येक इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तर माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी यावर्षी NICL म्हणजे नॅशनल इन्शुरन्स पासून स्टार्ट केलेले इंटरव्ह्यू, तर आता GIC पर्यंत मी 7 इंटरव्ह्यू दिलेले ते एका वर्षामध्ये. हा, आणि त्याच्या आधी पण IBPS PO मी 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे, RRB POचा 2 वेळा दिलेला आहे, न्यू इंडिया अशुरन्सचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, तो त्याचा पण इंटरव्ह्यू दिलेला आहे. इन्शुरन्सच्या जनरली 4 कंपनीज आहेत, ज्या 4 कॉर्नर्समध्ये आपल्या. एक NICLचं हेडक्वार्टर जे आहे मुंबईला आहे, NICL जी नॅशनल इन्शुरन्स आहे कोलकाताला आहे, OICL दिल्लीमध्ये आहे, आणि साऊथमध्ये UIIC. UIICचा बहुतेक पेपर दिला असेल तुम्ही, आता रिसेंटली त्यांची आली होती नोटिफिकेशन, तो दिला असेल.
तो माझं म्हणणं आहे फक्त बँकिंग पकडून नका. इन्शुरन्स मध्ये पण खूप स्कोप आहे आणि वर्क लाईफ कल्चर जे आहे ते बँकिंग पेक्षा इन्शुरन्स मध्ये खूप छान आहे. तो तुम्ही बँकिंग तर करा, मी असं नाही म्हणत बँकिंग सोडून. बँकिंग डेफिनेटली होतं, बट बँकिंग सोबत तुम्हाला तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज डेफिनेटली वाढवायचे. जेवढे जास्त तुम्हाला चान्स भेटतील तेवढं तुमचं सक्सेस रेट वाढायचे चान्सेस जास्त आहेत. तुम्ही तेच म्हणेल की त्या पण एक्झाम फोकस करा, सेम पोर्शन आहे, सेम स्टडी आहे, सेम करंट अफेअर आहे, काही डिफरन्स नाही आहे. इन्शुरन्सच्या करंट अफेअर मध्ये ते इन्शुरन्सच्या टर्मिनॉलॉजीज असतात. इन्शुरन्सचं करंट अफेअर काय वेगळं. तुम्ही 2 दिवस इन्शुरन्स वाचला ना, तुमच्या सगळ्या टर्मिनॉलॉजी खतम होऊन जातात. एवढ्या टर्मिनॉलॉजी इन्शुरन्स आहे, तुम्हाला काही वेगळं कोणाकडून समजून घ्यायची गरज नाही. एकदा तुम्ही ऑनलाईन ChatGPT वरून जर घेतला तरी तुम्हाला त्या टर्मिनॉलॉजी समजतात की हा इन्शुरन्स काय आहे. अशा डिफरंट टाईपच्या टर्मिनॉलॉजीज असतात, त्याच्यावर जरी फोकस केलं तर त्याचे करंट अफेअर खूप सोपे राहतात. कम्प्युटरचं जे नॉलेज आहे ते RRB PO साठी कम्प्युटर मागतात आपल्याला मेन्समध्ये. त्याच्यानंतर RRB असिस्टंट मध्ये पण कम्प्युटर असतं आणि ज्या इन्शुरन्सच्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये पण कम्प्युटर नॉलेज चेक केलं जातं. तो तुम्ही जेव्हा स्टडी करत आहे तर फक्त एक फोकस नका करू की मला फक्त फ्री काढायची. मग काय होतं, खूप वेळा आपण फ्री काढून घेतो. मेन्सला असतात 15 दिवस, 15 दिवसात आपण जे करू काय करू असं होतात. त्याच्यामुळे जेव्हा स्टार्टिंगच करत आहे तुम्ही तर तुमचा बेस एवढा पक्का बनवा. कारण की एक्झाम जेव्हा येतात कंटिन्यू एक्झाम्स येतात, याची फ्री आज आहे तर उद्या दुसऱ्या एक्झामची मेन्स होतं. मी आता माझं जर सांगायचं झालं तर RRB POच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस माझा इंटरव्ह्यू होता औरंगाबादचा. 13 तारखेला माझा इंटरव्ह्यू झालेला, 13 ऑक्टोबरला. 16ला माझी NICL ची मेन्स होती मुंबईला आणि 17ला आपला नागपूरमध्ये पेपर होता माझा मेन्सचा. तो इतकं ट्रॅव्हलिंग शेड्यूल मेंटेन करून सगळं करून तुम्हाला स्टडी नाही करू शकत तुम्ही. कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये माणूस मेंटली थकून जातो, फिजिकली एक्झॉस्ट होऊन जातो. तो त्याच्यामुळे आता तुमच्याकडे हा मे लागेल, आजपासून मे लागला. एक्झाम चालू होतात जुलै ऑगस्ट मध्ये. हे 2-3 महिने जे आहे तुम्ही बेस एवढा फक्त स्ट्रॉंग करून ठेवा तुमचा, की जेणेकरून तुम्हाला जेव्हा पुढे जाऊन अभ्यास करायला नाही भेटेल पण तुमचा हा जो बेस बनवलाय तो पुढे कामात येतो. तुम्हाला फ्री आणि मेन्स सोबत स्टडी करा, माझं इतकं म्हणणं. जे बँकिंगचा स्टडी करते MBA वाल्यांसाठी, MBA वाल्यांना स्टडी कसं करायचं त्यांना माहिती, बट जे बँकिंग कॉम्पिटिटिव्ह देत आहेत त्यांना माझं एकच सजेशन आहे, फ्री आणि मेन्स सोबत स्टडी करा. जेणेकरून काय होतं, जर तुमच्या सोबत एक्झाम जरी आला किती पण कोलेट झालं तुम्हाला सवय होऊन जाते की हार्ड लेवल पण आपण फेस करतोय रोज आणि इझी लेवल पण फेस करतोय. तो एक स्पीड मेंटेन होते. मेन्स मध्ये ऍक्टिव्हिटीचा फरक पडतो. मेन्स मध्ये तुम्हाला स्पीड कोणीच मागत, टाइम एवढा असतो सोडवायला नसतं, त्यात एवढी लेवल टॉप राहते. IBPS PO मेन्स दिलाय का तुमच्यामध्ये, तो त्यामध्ये इतका वेळ असतो, 1 तासाचा एक सेक्शन असतो आणि सोडवायला मी असे मुलं बघितले की 1-2 मार्काचे अटेम्प्ट करून येतात. मी 2023ला इंटरव्ह्यू दिलेला. 23च्या मेन्स मध्ये क्वांटचा कट ऑफ 1 मार्काचा लागतो. 1 मार्काचा मेन्सचा कट ऑफ होता क्वांट. तो त्यामुळे लेवल टोटल कट ऑफ होता 69 पॉईंट समथिंग. मला 75 मार्क्स 69.75 मार्क्सचा कट ऑफ होता. हा, तर एक अप्रोच असायला पाहिजे मेन्स जेव्हा आपण हँडल करतो तर मेन्स मध्ये एक अप्रोच असायला पाहिजे की जे इझी क्वेश्चन आहे 1-1 मार्क आहे त्यामध्ये 2 सेक्शन असतात. 15 क्वेश्चन फक्त 2 मार्काचे आणि बाकीचे रिमेनिंग क्वेश्चन असतात 1 मार्काचे. तो 1-1 मार्काचे जर सॉल्व्ह करत गेलो आपण 1-1 मार्क आपला सेट करत जातो. तुम्ही 2 मार्काचा जर DI करून बसला, तुम्हाला काय वाटतं, आपल्याला जनरली काय वाटतं की 5 क्वेश्चनचा DI 10 मार्काचा सॉल्व्ह केला की जमला आपला पेपर होऊन जातो. बट तो DI अर्धा तास कधी होऊन जातो आपल्याला माहिती पडत. सेम रिझनिंग मध्ये जो आपण पझल घेऊन बसतो, 3 लेअरची पझल असते, 3 व्हेरिएबल 4 व्हेरिएबलच्या मोठ्या पझल येतात. तर बेसिकली 1-1 मार्क सेक्युअर करत जर गेले तुम्ही तर तुम्हाला मेन्स काढायला इझी होईल आणि पेपर निघेल, आपला बाजूचा निघेल, आपला नाही निघेल कधी असं पण होतं खूप वेळा. तर त्याच्यामुळे असं कम्पीट नाही करायचं कोणाचं. आपली कॉम्पिटिशन आपण आहे, एवढंच फोकस करून चालायचं. आपली कॉम्पिटिशन आपण आहे. आपल्या काय चुकलं पेपरमध्ये ते आपल्याला पुढे म्हणजे कामात पडतं. आता जेव्हा तुम्ही स्कोर कार्ड येतो तुमचा, तो स्कोर कार्ड ठेवायचा स्क्रीनशॉट ठेवतो की माझे अटेम्प्ट किती होते आणि मला मार्क्स किती आले, तो माझे किती चुकले, त्याच्यावर मग आपण वर्क करतो थोडं. रिझनिंगचं असं आहे की रिझनिंगचा कंटिन्यू स्टडी चालू ठेवला, रिझनिंगला प्रॅक्टिस पाहिजे, बट क्वांटला कंटिन्यू स्टडी पण पाहिजे, रोज प्रॅक्टिस पण पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची स्पीड येतच नाही क्वांटमध्ये. DI सॉल्व्ह करा वेगळ्या लेवलचे, चांगले ऑनलाईन खूप मटेरियल अवेलेबल, तो क्वांटमध्ये रिझनिंगमध्ये सॉल्व्ह करा. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची स्पीड वाढून जाईल. आणि मला जे तुम्हाला डेली करण्याचं आहे, आता जे माझं वीक असल्यामुळे मी तुम्हाला जास्त त्याच्याबद्दल सांगत नाही, बट जनरली मी पण जेव्हा GA करायचो मी करायचा ट्राय केलेला आहे. मी डेली रोज नोट करायचो, GA करून बघायचो, बट GA मध्ये डेटा एवढा सगळं जमा होऊन जातो की कठीण होऊन जातं. काही लोकांना इंग्लिशची भीती वाटतं. इंग्लिशची भीती म्हणून काही नसतं. इंग्लिश असं आहे की तुम्ही तुमचं जेवढं रिडिंग वाढवा, डेली रिडिंग करा. असं नाही की मी तुम्हाला हे म्हणेल की न्यूजपेपर वाचता किंवा काही पण असं. आता तुम्हाला इंटरेस्टिंग जो टॉपिक वाटतो, कोणाला स्पोर्ट्स आवडतो, कोणाला मूवीज आवडतात, तर मूवीचे इंग्लिशमध्ये आर्टिकल वाचतात, त्यामध्ये तुम्हाला वर्डिंग भेटतं, त्या वर्डचे मिनिंग भेटतात. आणि काय होतं की आपलं एक जेव्हा रिडिंगची हॅबिट टाकून जातं, आपण जेव्हा पेपरमध्ये स्टेटमेंट रीड करतो तेव्हा आपल्याला समजून जातं की अच्छा यामध्ये काहीतरी रॉंग दिसत आहे आपल्याला. ते एक सिक्वेन्स बनून जातं आपल्याला जेव्हा आपण कंटिन्युअस रिडिंग करतो. तर कोणाला नॉवेल वाचायची सवय असते, बट नॉवेलमध्ये जनरली काय होतं, मी एक सजेस्ट करेल नॉवेल इंग्लिशसाठी नको वाच, बिकॉज त्यामध्ये इतकी हाय लेवलची इंग्लिश वापरत आहे जे आपल्या एक्झाममध्ये कधी यूज होतो. आपल्या एक्झाममध्ये न्यूजपेपर लेवलची इंग्लिश यूज होतो. तो न्यूजपेपरमध्ये तुमचे जे फेवरेट टाईपचे आर्टिकल आहे डेली वाच, कंटिन्यू वाचा. म्हणजे असं समजा हा अभ्यास नाहीच आहे, हे फक्त मी स्वतःसाठी वाचतं. असं वाचलं तुम्ही स्पोर्ट्स ज्याला आवडतं त्यांनी पूर्ण स्पोर्ट्सचं पेज जरी वाचलं तर तुझं इंग्लिश कव्हर होतं ऑटोमॅटिक. ग्रामर बेसिक सरांकडे क्लासेस आहेत तर ग्रामर कव्हर होऊन जातं ग्रामर. तो इंग्लिशला असं भीती म्हणून नका,
खूप जणांचं काय होतं की नाही माझं बॅकग्राऊंडच आहे इंग्लिश मध्ये, माझं बॅकग्राऊंडच नाही आहे. खूप जण पाहिलं की ज्याचा इंग्लिश, माझा एक मित्र होता तो क्वांट आणि लिसनिंगचं 70 मार्काचं जे 2 सेक्शन असतात त्यामध्ये 60 मार्काचा अटेम्प्ट करून आहे, बट त्याचा इंग्लिशचा सेक्शन पण नाही निघाला. तो असं पण होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टींवर कंबाईन फोकस करा. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह असतं, डिस्क्रिप्टिव्ह बनायचं नाही, त्याची पण प्रॅक्टिस चालू करा. ऑल इन ऑल एक मेन्स ओरिएंटेड स्टडी करा कुठेतरी. असं नाही की फ्री काढायची, मग फ्री काढायची असेल तर तुम्ही फ्रीच काढा. सरांना माहिती आहे मी 1 वर्ष फक्त फ्रीच काढलं, मेन्स एक पण नव्हती निघाली, काय फायदा? फ्री काढून काय होत नाही. त्याच्यामुळे जेवढा मेन्स ओरिएंटेड स्टडी कराल की नाही मला मेन्स फोकस करायची, मग त्या हिशोबाने तुमचा फ्री पण निघेल, मेन्स पण निघेल. आणि बाकी इंटरव्ह्यूचं आपल्यावर डिपेंड आहे. तुमच्याबद्दल विचार करते, तुमचं नॉलेज चेक करतात, कॉन्फिडन्स चेक करतात. तो इंटरव्ह्यूचा स्टडी जसं जसं पुढे जाल तुम्ही स्टेप बाय स्टेप एक एक क्रॉस करत आहेत. असं सगळं एक सोबत नाही करायला सांगेल, बट स्टडी जेव्हा करायचं असं समजा की मला मेन्स द्यायचीच आहे, मी मेन्स देणार आहे आणि मी क्रॅक करणार. या हिशोबाने जर तुम्ही मेन्स दिली तर तुम्ही इझिली मेन्स क्रॅक करू शकता. असं काही नाही, खूप लोक दरवर्षी क्रॅक करतात, इझी येतं. तुम्हाला स्पीडची जी सवय आहे, स्पीड टायमर लावून सॉल्व्ह नाही करा तुम्ही. ऑफलाईन मध्ये काय होतं, आपण बसतो, घेऊन बसतो, सॉल्व्ह करतो आपल्या मनाने, जोपर्यंत सॉल्व्ह होतो. तिथे टायमर असतो, टायमरचं जे प्रेशर आहे त्याच्यात आपण तुटून जातो की अरे टाइम चालला, तुटत नाही, खूप जणांना तुटत नाही. तो ते नाही होत. जेव्हा तुम्ही मॉक देता, सेक्शनल मॉक्स द्यायचे नाही. ज्या टॉपिकच्या सेक्शनल मॉक येतात, 10 क्वेश्चन येतात, 10 मार्क्स, 10 मिनिटाची मॉक डेली तुम्ही 3-4 दिला, तुमचा तो टॉपिक कव्हर होतं, तुमची स्पीड ऑटोमॅटिकली मेंटेन होत जाते टॉपिक. आणि मग हळूहळू टाइम कमी करायचं, 5 मिनिटात सॉल्व्ह झालं पाहिजे 10 क्वेश्चन. जेवढं तुम्ही स्पीड वाढवाल तेवढं फ्री मध्ये हेल्प होईल, ऍक्युरेसी वाढवली मेन्स मध्ये हेल्प होईल. इतकं इझी आहे. आणि बाकी जर काही लागलं तर मला विचारू शकता तुम्ही. सर आहेत, सरांकडे खूप सगळे स्टुडंट आहे आता गायडन्स करायला, तो त्यामध्ये हेल्प करतात, सगळे हेल्प करायला रेडी आहे. बट स्वतःची इच्छा किती आहे त्याच्यावर खूप सगळं डिपेंड करतं. सेल्फ अनालिसिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आपण काय करतो, दुसऱ्यावर असं फोकस करतो की अच्छा तो असा अभ्यास करतोय ना, मला त्याच्यासारखं करायचं. आपली स्ट्रेंथ नाही आहे ना, कोणाला पॉईंट स्ट्रॉंग असतं, कोणाचं रिझनिंग स्ट्रॉंग असतं, प्रत्येकाचे 2 वेगळे वेगळे असतात. तो आपल्याला काय जमत आहे त्याच्यावर फोकस करायचं. तो सेक्शन असा आला पाहिजे की त्यात मार्कच नाही गेले पाहिजे. माझं इंग्लिश जो आहे, मी इंग्लिशमध्ये आउट ऑफ 30 4 वेळा घेतलेले आहेत पेपरमध्ये. मी स्कोर कार्ड डाऊन देतो, 3 वेळा 29.75 मार्क्स आहेत मला, 30 आउट ऑफ मार्क्स. नॉर्मलायझेशन होऊन 1 क्वेश्चन चुकलं होतं, बट ते 29.75 मला क्लरिकल मध्ये, आरबीआय असिस्टंट मध्ये 30 आउट ऑफ 30 घेतलेले आहेत. पीओ मध्ये 27.50 मार्क्स आहेत. तो माझा इंग्लिश स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे मी इंग्लिश लीड भेटावी त्यासाठी मी जीए मध्ये मार्क्स कमी भेटायचे, तर मग मी इंग्लिश मध्ये कव्हर करतो. असंच आपला जो स्ट्रॉंग आहे, आपली विकनेस कशाने जाता येईल ते आपली स्ट्रेंथने जाता येईल. आपल्या स्ट्रेंथवर काम करायचं आणि विकनेस सोबत सोबत त्याच्यावर पण वर्क चालू करायचं. बघा, डिस्क्रिप्टिव्हचं असं काही सेपरेट स्टडी म्हणून काही नसतं, पण बेसिकली तुमचं ग्रामरचं टेस्ट आहे त्यामध्ये. बिकॉज डिस्क्रिप्टिव्ह मॅन्युअली चेक होत नाही, डिस्क्रिप्टिव्ह करतं सिस्टम चेक. सिस्टम चेक काय करतं की तुमचं स्टेटमेंट मेकिंग कसं आहे, म्हणजे एक जे राहतं स्टेटमेंट कसं बनतं ते चेक करतं, त्यामध्ये ग्रामर चेक करतं आणि तुमची ऍक्युरेसी किती आहे ते चेक करतं. आता मोस्टली काय होतं, पीओच्या एक्झाम मध्ये 250 लेटरचा एसे असतो. खूप जणांना काय वाटतं मी 250 लिहेल तेव्हाच मला मार्क्स भेटेल, असं काही नसतं. तुमची ऍक्युरेसी किती आहे ते सगळं चेक होतं त्यामध्ये. ऍक्युरेसी, त्याच्यानंतर स्पेलिंग, तुमचे ग्रामरचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे प्रॉपर स्टेटमेंटचं स्ट्रक्चर जे असायला हवं ते तुम्ही जर करत आहे फॉलो, तर तुमचं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण. आणि डिस्क्रिप्टिव्हचं एवढं टेन्शन घ्यायचं काही गरज नाही. तुम्ही बेसिक रिडिंग जरी करत आले ना, तुम्ही टॉपिकवर 10 सेंटेन्स आरामात लिहू शकता. आणि एक त्याचा फॉर्मॅट असतो ऑनलाईन, तुम्हाला जर पाहिलं तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह कसं लिहायचं त्याच्यात खूप सगळे गायडन्स भेटून जातील तुम्हाला. तर जेव्हा मेन्सला जाता तुम्ही तेव्हा 2 दिवस जरी प्रॅक्टिस केली जाते तरी ठीक आहे. आणि सरांनी एक बुक पण प्रोव्हाइड केलेलं आहे डिस्क्रिप्टिव्हचं, त्यामध्ये पण म्हणजे आम्हाला केलं होतं, आता आहे की नाही माहिती, बट जर तसं नसेल पण प्रोव्हाइड केलं तर एक ऑनलाईन बुक भेटतं डिस्क्रिप्टिव्हचं, ते घेऊन यायचं. त्यातले 10-12 एसे रीड करून गेले, 10-12 ईमेल जर रीड करून गेले लेटर, तर तुमचं डिस्क्रिप्टिव्ह क्लिअर होऊन जातं. एवढं काही नाही आहे त्यामध्ये, खूप घ्यायची गरज नाही. एक मी माझी स्ट्रॅटेजी आहे म्हणून त्यासाठी सांगणार की तुम्ही हेच करा. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते. तुम्हाला जर ते पटत आहे, म्हणजे जर युजफुल होत आहे, पेपरमध्ये मार्क्स दिसत आहे त्याचे, तू करू शकता. बेसिक डेफिनेटली करू शकता. आयटीचं तुम्हाला क्लासेस नाही भेटणार, तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी पण गायडन्स मिळणार नाही कुठे जर तुम्ही क्लासेस लावायला गेले. बिकॉज आयटीचे एक लिमिटेड स्टुडंट राहतात, मोस्टली आयटीचे स्टुडंट होतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये जातात, आयटीमध्ये वर्क करतात. सो आयटीसाठी स्पेशल तुम्हाला क्लासेस भेटणार. एक मी तुम्हाला चॅनल सजेस्ट करेल, गेट स्मॅशर्स म्हणून चॅनल आहे, त्यावर जर तुम्ही गेले त्यांचे कोर्सेस पण अवेलेबल आहेत आणि फ्रीमध्ये पण युट्यूबला त्यांचं खूप सगळं मटेरियल अवेलेबल. सो ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला मोस्टली बघा आयटी मध्ये फोकस असतात 4 सब्जेक्टला, खूप जास्त फोकस आहे. एक ऑपरेटिंग सिस्टम म्हणून सब्जेक्ट असतो, त्याला फोकस करायचं, त्याच्यावर मोस्टली क्वेश्चनिंग येतात. सेकंड नेटवर्किंग मध्ये क्वेश्चनिंग येतात, डेटाबेस आणि डेटाबेस मॅनेजमेंट एक आहे. आणि तो हे जे आहेत ना, हे 4 सब्जेक्ट हे इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला याच्याशी रिलेटेड क्वेश्चन करतात की सांगा क्लाउड कम्प्युटिंग काय आहे. मला आता रिसेंटली तो क्वेश्चन केला होता त्यांनी की ईमेल ऍक्च्युअली सेंड कसा होतो. तो आपल्याला बेसिक जर नॉलेज असेल तर आपण डेफिनेटली आन्सर करतो की ईमेल सेंड करायची प्रोसिजर काय. आता जनरली काय करतो आपण, ऍड्रेस टाकतो, आपलं मटेरियल लिहितो, बट त्याच्या बॅकसाईडला त्याच्या खूप सगळ्या प्रोसेस होतात. आता मी त्याच्या डिटेलमध्ये नाही राहणार, बट जर अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारले असतात तो गेट स्मॅशरला तुम्ही फॉलो करू शकता. तुमचं जर आयटी असेल, आणि एक गजेंद्र आयटी म्हणून आहे, ते आयटीचे इंटरव्ह्यूचे क्लासेस कंडक्ट करतात, ऑनलाईन इंटरव्ह्यू सेशन घेतात. तर त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी करू शकता, ते हेल्प करतात. छान, म्हणजे गायडन्स पण चांगलं आहे त्यांचं आणि सांगू पण शकतो.
आता हे याच्यामुळे की आपली कुठेच अवेलेबल, तुम्ही औरंगाबादला जा नाही भेटणार, पुण्यात जा नाही भेटेल तुम्हाला क्लास. तुम्हाला भेटतील आयटीचे क्लासेस, पण ते आयटी फील्डशी रिलेटेड आहेत, म्हणजे जे आपण प्रायव्हेट जॉबसाठी करतो ते सर्टिफिकेशन अवेलेबल. तुम्हाला स्पेशलिस्ट आयटीचे काही भेटणार तर ते तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागतं. एमसीक्यू बुक नाही आहे, तुम्हाला प्रॉपर नॉलेज ठेवावं लागेल. त्याच्यानंतर ज्या मॉक टेस्ट येतात, आपल्या हॉलिवूडला पण मॉक टेस्ट अवेलेबल राहतात. तो 10 मॉक टेस्ट येतात, 10 मध्ये जे क्वेश्चन दिसत आहे तुम्हाला तितके जरी तुम्ही केले तर तुमचा कट ऑफ क्लिअर होईल, एवढे तुम्हाला क्वेश्चन भेटतात, आणि लीड पण क्लिअर होईल, एवढे पण क्वेश्चन भेटून जातात. आणि एक्झाम चांगल्या लेवलची राहते, आयटीची एक्झाम चांगल्या लेवलची राहते, आयबीपीएसची कंडक्ट करते. आता कट ऑफ लागलेला 15.5 मार्क्सचा, त्याच्यावर तुम्ही 60 पैकी जर 15.5चा कट ऑफ लागत आहे तर तुम्ही डिफिकल्टी लेवल चेक करू शकता किती असेल. आणि मोस्टली मुलांना स्कोअर्स आहेत 17, 18, 16 असे स्कोअर्स आहेत. तो एक फॉलो जर केलं तुम्ही डिटेलमध्ये तर तुमचं आयटीचं पण असं आहे की जसं आपलं करंट अफेअर आहे, किती पण करा संपत नाही, तसंच आयटीचं पण आहे, किती पण करा नाही संपत. तो जे टॉपिक आहे मेन टॉपिक ते करा तुम्ही, इन डिटेल स्टडी करा त्याचा, होऊन जाते इझी. इंटरव्ह्यूसाठी बघा, इंटरव्ह्यूसाठी 3 फेजेस आहे. एक तुमचं स्वतःचा इंट्रोडक्टरी पार्ट असतो. इंटरव्ह्यू आता जे रिसेंटली मी इंटरव्ह्यू देतोय त्यामध्ये मी एक नोटीस केलं की तुम्हाला इंट्रोडक्शन अजिबात विचारत, बिकॉज त्यांच्याकडे तुमचं जेवढं इन्फॉर्मेशन आहे ते सफिशियंट आहे. ते नाही विचारत तुम्ही कुठनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तुम्ही कुठले आहे, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय. एखाद्या वेळेस जे असतात ते विचारतात, पण जनरली काय होतं की हा क्वेश्चन चालू होऊन जातात डायरेक्ट. मग आपल्याला काय होतं, आपण इंटरव्ह्यूच्या वेळेस काय करतो, आपण पाठांतर करून दिले आपल्याला की हा हे मला नावच विचार केलं आहे, इंट्रोड्यूस युअर सेल्फच म्हणतो. तो पॅटर्न एक चेंज झालेला आहे. आरआरसीपीओ पण इंट्रोड्यूस युअर सेल्फ नाही होतं, आयबीपीएस पीओ मध्ये पण इंट्रोडक्शन नाही विचारलं त्यांनी मला. सो बेसिकली काय की एक्सपेक्ट करा विचारू शकतात म्हणून एक्सपेक्ट करा, पण जेव्हा तुम्ही प्रिपेअर करता तो इंट्रोडक्शनला नॉमिनल छोटंसं बनवून ठेवा, 2-3 लाईनचं, 30 सेकंदामध्ये बोलून संपलं पाहिजे. त्याच्यानंतर येतात 2 सेक्शन. एक राहतात करंट अफेअर्स. जे करंट अफेअर्स आहे त्यावर खूप क्वेश्चनिंग करतात की आता, आणि जनरली काय होतं, आपला जेव्हा बँकेचा इंटरव्ह्यू राहतो त्याच्या आधी बजेट आलेलं राहतं. फेब्रुवारीमध्ये बजेट येतं आणि तिथून 15 दिवसात आपला इंटरव्ह्यू होतो. तो नेहमी इंटरव्ह्यूला जाताना बजेट चांगलं करून द्यायचं. बजेटवर डेफिनेटली क्वेश्चन येतो, म्हणजे ते प्रत्येकाला बजेटवर क्वेश्चन करतात. आणि क्रॉस क्वेश्चन जे असतात ते एक्सपेक्ट करायचे, तुम्ही जे बोलतात ते त्यालाच क्रॉस करतात. त्याच्यामुळे तुम्ही जर सांगाल लाईक खूप मोठ्या गोष्टी जर केल्या तर मग ते तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन करतात. त्याच्यामुळे आपल्याला जितकं नॉलेज आहे तितकं सांगा, लिमिटेड आहे ते, तुमचं कॉन्फिडन्स चेक करतात. आणि राहिलं करंट अफेअर्स, तुम्हाला बँकिंग टर्म खूप विचारल्या जातात, इन्शुरन्सच्या इंटरव्ह्यूला जातात, तुम्हाला इन्शुरन्सच्या टर्म विचारतात. सो त्या टर्मिनॉलॉजी ज्या असतात त्या करून द्यायच्या. आता टर्मिनॉलॉजी म्हणजे मी हे नाही म्हणणार तुम्हाला लाईक रेपो रेटच करून द्या, सीआरआर करून द्या, हे कोणीच नाही विचारत. त्यांना माहिती आहे सगळेच रीड करून आलेले आहे आणि ते दिवसभर त्यांचं तेच कामाचा इंटरव्ह्यू आहे. त्याच्यामुळे ते असं काही विचारतात की ते तुम्हाला जनरली नाही. आता मला जेव्हा पीओचा इंटरव्ह्यू झाला होता तर त्यांनी मला आरबीआयचे फंक्शन विचारले. तर आरबीआयचे फंक्शन आपण जनरली करून येतात, तो इझी होता, तो मी आन्सर केला. बट जेव्हा त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज पण करतो ना आता, त्याच्यावर त्यांनी मला क्रॉस क्वेश्चन केला की फॉरेन एक्सचेंज व्हायला आपण काय करू शकतो. तो असे क्रॉस क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा आन्सर करा, त्याच्यावर आणखी तिसरा पॅनल मेंबर तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन करेल. जनधन अकाउंट बद्दल मला त्यांनी विचारलं की जनधन अकाउंट का बरं विचारलं, म्हणजे का बरं आलं. तो फायनान्शियल इन्क्लुजन त्याच्या मागे खूप मोठा एक एम होता गव्हर्नमेंटचा, की जी रुरल म्हणजे पॉप्युलेशन आहे ती बँकिंग सिस्टम सोबत आली पाहिजे. हा, त्याच्यामुळे फायनान्शियल इन्क्लुजन व्हायला पाहिजे. जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतात ते शेतकऱ्यांनाच जायला पाहिजे, शेतकरी झाले, छोटे बिझनेसमॅन झाले, असं त्याचा एक एम होता. तो त्यांनी ते विचारलं होतं. असे खूप सगळे क्वेश्चन्स येतात. कधी जर तुम्ही हॉबी सांगितली, आता मोस्टली काय होतं जेव्हा इंट्रोडक्शन विचारतात तेव्हा आपण हॉबी सांगून ते तुम्हाला हॉबीज बद्दल क्रॉस क्वेश्चन करतात. अच्छा, तुम्हाला नॉवेल वाचायला आवडतं, खूप सगळे म्हणतात मला रिडिंग आवडतं, मला क्रिकेट आवडतं. मुलांचं असतं जनरली की हॉबी विचारलं की मला क्रिकेट आवडतं किंवा मला फिरायला आवडतं. मग ते सरळ विचारतात, अच्छा क्रिकेट आवडतं का, सांग मग तुझं फेवरेट प्लेअर कोण. त्याच्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर काय. आता माझ्या एका फ्रेंडनी हे सांगितलेलं, त्याला इम्पॅक्ट प्लेअरवर त्यांनी 5 मिनिटं क्वेश्चनिंग केली की का बरं आहे, मग याच्या ऍडव्हान्टेजेस काय आहे, डिसएडव्हान्टेजेस काय. एका मुलांनी सांगितलं होतं माझी रिडिंग हॉबी. तर रिडिंग हॉबी आहे तर मग लास्ट नॉवेल कोणतं रीड केलं आणि तुझे कोणते फेवरेट रायटर्स आहेत. तो त्याच्यामुळे जे क्वेश्चन तुम्ही हॉबी सांगत आहे ते तुम्हाला बॅक करायला त्याचं नॉलेज पण असणं आवश्यक आहे. तुम्ही लिसनिंग म्युझिक हॉबी सांगतो, सांगा मग कोणत्या टाईपचं म्युझिक ऐकतं. हे क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करा. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला क्रॉस क्वेश्चन डेफिनेटली होतात. आणि मी तर म्हणेन इंट्रोडक्शनवर जास्त फोकस करूच नका. जे तुमचं बँकिंग अफेअर्स आहे आणि करंट अफेअर आहे ते जर तुम्ही स्ट्रॉंग करून ठेवलं ना, तुमचा इंटरव्ह्यू डेफिनेटली क्रॅक होतो. ते तुम्हाला खूप वेळा काय होतात की ते रॉंग इन्फॉर्मेशन देतात, स्वतःहून देतात. तुमचं कॉन्फिडन्स चेक करायला तुमच्या नॉलेजवर किती कॉन्फिडन्स नाही असं आहेच नाही म्हणत. बट तिथं तुमचं कॉन्फिडन्स चेक होतो की नाही आपल्याला माहिती आहे ना, आपण हे रीड केलंय ना, कॉन्फिडेंटली तेच आन्सर आहे. तो ते थोडं जसं तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तसा हळूहळू, आणि सर पण इंटरव्ह्यूचे सेशन म्हणजे घेतातच, तो त्यामध्ये पण सर तुम्हाला डिटेलमध्ये सांगतील. मला 4 वर्ष लागली, सिरियसली 4 वर्ष लागले. त्यामध्ये लाईक खूप वेळा मी खूप क्लोज गेलो आणि वापस आलो. आणि खूप वेळा अशी पण विचारायची की सोडायचं काय. बट आता माझ्यासोबत जे लायब्ररी, आधी मी इथे स्टडी करायचो, मी 2 वर्ष कंटिन्यू स्टडी इथेच केलेलं आहे. जेव्हा इथे बॅचेस म्हणजे स्टुडंट राहिले तेव्हा मग मी लायब्ररी शिफ्ट केली. तो तिथे माझ्यासोबत अशी मुलं होतं, एक 22 वर्षाचा मुलगा होता, त्यांनी 6 महिने फक्त बँकिंग स्टडी केली. आता तो NIACL मध्ये एओच्या पोस्टवर आहे मुंबईमध्ये. फक्त 6 महिने त्यांनी स्टडी केला, पण स्टडी असं केला की 6 महिन्यात काढायची आहे या हिशोबाने.
एका आता खूप सगळे आपल्या सरांकडे पण स्टुडंट आहेत ज्यांनी एका वर्षात म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू क्रॅक केलेले आहेत. त्या दिवशी पण एक स्टुडंट आली होती बहुतेक, तिने पण. हा, तो इम्पॉसिबल नाहीये. तुम्ही कसं प्रिपेअर करता, जर तुम्ही प्री मेन्स सोबत जर स्टडी करत असाल तर तुमचं 6 महिन्यात एक्झाम निघते. आणि तुम्ही जर सेल्फ अनालिसिस नसेल करत, प्री घेऊन बसले तर तुम्ही प्री मध्ये अटकून बसाल. मेन्स कसे काढा, मेन्स नाही काढलं तर इंटरव्ह्यूला जायला नाही. क्लरिकल मध्ये पण सेम आहे. आणि मी तर म्हणेल तुम्हाला सगळ्यांना म्हणेल की क्लरिकलवर जास्त फोकस करू नका, बिकॉज क्लरिकल पीओची मेन्स काढण्यापेक्षा क्लरिकलची मेन्स काढणे कठीण आहे. हे माझ्या अनुभवातून सांगतो. बिकॉज काय होतं की आपल्याला वाटतं पेपर इझी हा आहे, पण पेपर इझी तो आहे तर त्याला कॉम्पिटिशनही तेवढी जास्त आहे. पीओ मध्ये खूप लोक काय होतात की ज्यांचं आता एजेड लोक आहे, 30 क्रॉस झालेले आहे, 32, ते कधी पीओ साठी जायलाच नाही बघत, कारण की त्यांना भीती असते इंटरव्ह्यू. खूप जणांना इंटरव्ह्यू भीती असते, इन्क्लुडिंग मी. मला पण इंटरव्ह्यूला गेलो की मी nervous होतो. तो असं नाही म्हणेल की त्याला फोकस करा क्लरिकलला. तुम्ही पीओला फोकस करा. पीओचं जर लेवल चांगली पकडून ठेवली तू, क्लरिकल ऑटोमॅटिकली निघून जाईल. क्लरिकल एवढं नाही, बट फोकस नेहमी पीओच करा. तुम्ही जेवढं हाय एम ठेवाल तेवढं तुमचं एम अचीव्ह लवकर व्हायचं चान्सेस जातात. आपण कसं करतो त्याच्यावर, आता जनरली काय होतं, टॉपिक वाईज जातो. प्रत्येक एक टॉपिक कव्हर जर करत गेलं, आपलं काय होतं, आपण जेवताना सगळे एक सोबत नाही जेवत, एकेका जेवतो ना. तसं तुम्ही टॉपिक वाईज जर गेले, तुमचं बेस क्लिअर असेल तर तुम्हाला मेन्स काढायला येते. आणि 6 महिन्यात किंवा एका वर्षात जर काढायचं तर तुम्हाला आधी 3 महिने ते पूर्ण तुमचं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. बेसिक जर क्लिअर नसेल तुम्ही फ्रीचं काढून घ्या. फ्रीचं सोपा कट ऑफ लागतं. आता एसबीआयचा 45चा कट ऑफ लागला. सगळ्यांनी म्हणजे सगळ्या गावांनी मेन्स दिलेली आहे आणि सगळे होपफुल आहेत की माझं निघेल, बट असं नसतं. 1100 जागा येतात, बट 1100 साठी कॉम्पिटिशन किती आहे हे पण बघा ना. तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा स्टडी करत आहे सोबत असं फोकस करून त्याला की आधी आपला बेसिक क्लिअर असला पाहिजे. बेसिक जेव्हा क्लिअर आहे, फ्री तर ऑब्व्हियसली चांगली जाईल तुमची, बट मेन्स मध्ये तुम्हाला बेसिकचं खूप हेल्प होतं. त्याच्यात तुम्ही शॉर्टकट नाही यूज करू शकत. फ्री मध्ये तुम्ही शॉर्टकट थ्रू सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन. मेन्स मध्ये क्वेश्चनच एवढा मोठा राहतो, तुम्ही नाही सॉल्व्ह करू. तो एका वर्षात करायचं आहे. करंट अफेअर डेली चालू करा. 1 तास मॉर्निंग मध्ये सकाळीच करायचं करंट अफेअर. करंट अफेअर डेली चालू करा. त्याचे शॉर्ट नोट्स येतात. त्याच्यानंतर इंग्लिशवर पण फोकस करा. म्हणजे ऑल इन ऑल सगळ्या गोष्टींवर फोकस करायचा. बट असं करा की लाईक तुम्हाला बोर होता का म्हणजे ब्रेक पण घ्या मध्ये. कंटिन्यू बसले तर बसूच नका स्टडी करू. ब्रेक घ्या, बट तो स्टडी करते 2 तास करायचा आहे स्टडी, पण तो मन लावून करा. कोणी कोणी काय होतं दिवसभर लायब्ररीत बसतो, बट आउटपुट त्याचा 0 आहे. बिकॉज मनच नसतं त्यामध्ये. आपण घेऊन बसलाय, मन दुसरीकडे चालू आहे. ते नको करू. स्टडी 2 तास करा, बट असं करा की तो टॉपिक पूर्ण खतम झाला पाहिजे. मॉक देत आहे तर पूर्ण फोकस मॉकवर. मॉक देत आहे, मॉक नावासाठी मॉक देऊ नका. एका दिवसात 4 मॉक देणारे काही कामाचे. एका दिवसात एकच मॉक द्या, बट त्याचा अनालिसिस करा जे आपलं चुकलं. बेसिकली माझा अप्रोच सांगतो, मी मॉक दिल्यानंतर माझं ते चुकलं आणि जे मी सॉल्व्ह नाही करू शकतो ते क्वेश्चन मी मॉक झाल्यावर सॉल्व्ह करायचं. बिकॉज जे आलेले आहे त्याला बघून काय फायदा. त्याला फक्त एकच नोटीस करायचं की आपल्याला जे क्वेश्चन आले सॉल्व्ह केले त्याला आपण टाइम किती दिला आणि जो टॉपर आहे त्याचा टाइम किती आहे. तो त्याच्याशी आपण जर कॉम्पिटिशन केलं, आपण ऑटोमॅटिकली टाइम रिड्यूस होतो आपला आणि स्पीड ऑटोमॅटिकली वाढते. आणि जे नाही आलं ते सॉल्व्ह करून बघायचं. याने काय होतं, आपली स्ट्रेंथ पण फोकस होते, आपल्या विकनेसवर पण आपण सायमल्टेनियसली काम करते. तो दोन्ही गोष्टी वर्क होत आहेत. तो हेच करायचं. आणि इंग्लिशमध्ये मी सांगितलं तुम्हाला रिडिंग जेवढं चांगलं ठेवा. इंग्लिशच्या सेक्शनल मार्क्स येतात रोज. प्रॅक्टिस मार्क्स माहिती असेल तुम्हाला, ऍप आहे त्याच्यावर रोज इंग्लिशच्या डेली म्हणजे 10 क्वेश्चनच्या मार्क्स येतात. त्या रोज द्या तुम्ही द्या प्रॅक्टिस मार्क्स. सबस्क्रिप्शन वगैरे घ्यायची गरज नाही, फ्री असतात, त्या डेली येतात. तर ते जर तुम्ही दिले रोज तर तुमचं ऑटोमॅटिकली इंग्लिश पण कव्हर होतं. आपल्या मिस्टेक्स कुठे होतात त्याच्यावर जर फोकस केलं तुम्ही सक्सेसपेक्षा, तर तुमचं ऑटोमॅटिकली ग्रोथ पण होईल स्टडीमध्ये आणि इकडे स्ट्रेंथ पण चांगली होईल. तो दोन्ही गोष्टी फोकस होतात. ते तुमच्यावर स्वतःवर डिपेंड आहे तुम्हाला कसं करायचं. बट जनरली मी स्वतः सजेस्ट करेल माझ्या अनुभवाने की सेल्फ स्टडी करा. ग्रुप स्टडीमध्ये काय होतं, आपला जो मेन टॉपिक आहे तो राहून जाता, आपण गोष्टीमध्ये असला. हे माझा एक्सपिरियन्स आहे की आपण 4 जण बसलो, एखादा टॉपिक निघाला, अरे ही रील बघ किती छान आहे, आपण रीलच पाहत बसतो. मग एखादा फोन उघडला की 4 चौघांचे फोन उघडतात. त्याच्यामुळे स्वतःचा स्टडी करा. ब्रेक घ्या ना तुम्ही, 2 तास स्टडी करा, 1 तास ब्रेक घ्या, आणखी 2 तास स्टडी करा. असं करू शकतो. आपल्या अकॉर्डिंगली आपला स्टडी प्लॅन बनवायचा. असं नाही की 10 घंटे 16 तास अभ्यास करायचा. खूप जण असे पण असतात की 8 तास करतात, खूप जण असतात की 16 तास करतात. तर ते आपल्या इंटेलिजन्सवर असतं. तो प्रत्येकाचा इंटेलिजन्स वेगळं असतं. त्याच्या हिशोबाने आपला स्टडी प्लॅन स्वतः वेगळा वेगळा बनवायचा. जीए लीड देतो, पण खूप जण काय करतात की मग जीएस करत बसतात. पण आपला जो बेस आहे, जे 3 सेक्शन मेन आहे आपले, त्याला फोकस नाही केला जीए करून काय करतात. ते मेन आहे ना. तो बेस आहे बँकिंगचा बेस आहे क्वांट रिजनिंग. हा 2 तास सफिशियंट आहे. सकाळी मॉर्निंग मध्ये द्या त्याला. म्हणजे काय हा दुपारी जर करायचं तुम्हाला ते झोप येईल ते वाचता. जनरली काय होतं, आपण जेवण करून आल्यावर बघतो की हा वाचू आता थोडं, ते वाचायला गेलं की झोप येऊन जातं. मला ते यायची. त्याच्यामुळे मी करायचं असलं तर मी मॉर्निंग मध्ये करायचं. आणि माझं असं होतं की मी पीडीएफच रीड करायचो. व्हिडिओ मी आधी करायचो फॉलो, आशिष गौतम सर आहेत ना अटॅच, त्यांचे व्हिडिओ फॉलो करत होतो मी डेली. बट त्याच्यानंतर मग मी पीडीएफ फॉलो करायला स्टार्ट केलं. त्याच्या आपलं काय होतं, ते सबकॉन्शियस माइंड मध्ये रिडिंग मेमरी आपल्याला दिसून येतं की अच्छा हे मी रीड केलेलं आहे. जेव्हा पेपरमध्ये सेम क्वेश्चन येतं ना, आपल्याला क्लिक होतं की अच्छा हे तर मी रीड केलं आहे. सबकॉन्शियस माइंड पण आपल्यासाठी तेव्हा काम करतो. त्याच्यामुळे रिडिंगची हॅबिट लावा. करंट व्हिडिओ पहा, चांगलं सजेशन आहे, असं काही म्हणत नाही व्हिडिओ पाहू नका.
व्हिडिओ बघा, पीडीएफ पण रीड करा. बट असं नाही की जीए करते तर दिवसभर जीए करते. खूप लोक असे असतात की दिवसभर जीएस घेऊन करतात, एक संडे पूर्ण जीएला कशाला काय करायचं जीए एवढं काय. सगळं करा ना, सोबत सगळे टॉपिक कव्हर करा. सपोज तुमचं जीए हार्ड आला पेपरमध्ये, किती अटेम्प्ट झाले तुमचे जीए मध्ये? 30 पैकी 40 क्वेश्चन असतात जीए मध्ये. जीए हार्ड आला, जीएचे अटेम्प्ट 5 अटेम्प्ट करून इकडे याचा अभ्यास केला नव्हता, झालं फसलो आपण. त्याच्यामुळे ऑलराऊंड स्टडी करायचं, कारण की एक सेक्शन असा येतो प्रत्येक मेन्स मध्ये की जो टफ येतो, कन्फर्म टफ येतो. एक तर इंग्लिश असेल, एक तर क्वांट असेल, एक तर रिझनिंग असेल किंवा जीए असेल. त्याच्यामुळे ऑलराऊंड स्टडी करा, त्याने तुमचे सगळे बेस पण क्लिअर होतात. आणि जेव्हा म्हणजे काही झालंय असं की खूपच टफ पेपर आला, तर समजतच नाही, सॉल्वच काय करू भेटतच नाही, तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी हेल्प करतात. आता जसं तुम्ही एक्झाम द्याल हळूहळू तसं तुम्हाला समजेल. तुम्ही सांगितल्यावर तेच नाही समजत, जेव्हा आपण स्वतः एक्सपिरियन्स करतो तेव्हा थोडं बेटर समजतं. सो करून पहा, काही नाही समजलं तर सर आहे, मी आहे, खूप सगळे स्टुडंट आहे आणखी, त्यांना विचारू शकतो. ठीक आहे मग, थँक्यू.